मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित करत असल्याची आता घोषणा करण्यात आली. आंदोलन स्थगित करतोय, बंद करत नाही असा इशाराही जरांगे यांच्याकडून देण्यात आला. यापुढे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करत घोषणा केलेली आहे. या संदर्भात आंदोलन स्थगित करतोय मात्र बंद करत नाही असंही त्यांनी म्हणत इशारा दिलाय. आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं, वेळ पडल्यास मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून येणार असंही जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांची नेमकी मागणी काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सगळे सोयरेची अंमलबजावणी करा, नाहीतर मुंबईची तारीख जाहीर करू. मुंबईला 2 कोटी मराठे जाऊ, अंमलबजावणी करूनच परत येऊ. मुंबईत आम्हाला हात लावल्यास आमदार मंत्र्यांचंही ऐकणार नाही. शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं. शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट, त्याची अंमलबजावणी करा. राज्यातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या. जातीयवाद करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं आणि मोडी लिपी अभ्यासकांना सरकारने त्यांचं मानधन द्यावं. फडणवीस साहेब मराठीची गद्दारी आणि बेमानी करणार नाही. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांचे बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. चौकटीतल्या ज्या मागण्या किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू. आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.